अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो बघा 2 जुलै मंगळवार, खरं तर आज जुलै मासातील पहिली योगिनी एकादशी। बघा आज असणारी ही जी योगिनी एकादशी आहे ती उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। असं म्हटलं जातं की योगिनी एकादशीचं एक व्रत धरल्याने आपली 100 पापांतून मुक्तता होते आणि मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता होते। बघा प्रत्येक एकादशीचं एक विशेष वैशिष्ट्य असतं, तशी ही जी योगिनी एकादशी आहे ती इच्छापूर्ती होण्यासाठी आणि संकटांचा नाश करण्यासाठी ही योगिनी एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच एकादशीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा आजपासून म्हणजे या एकादशीपासून ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे। ही एक वस्तू तुम्ही तुमच्या जवळ ठेवल्याने तुमच्या आयुष्यातील पापांचा संकटांचा नाश होईल आणि तुमच्या मनात असणारी कितीही एखादी कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता होईल। ही एक वस्तू तुम्ही जर तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमच्याकडे माता लक्ष्मी म्हणजे पैसा आकर्षित होईल आणि तुमच्या घरामध्ये असणारी जी आर्थिक चणचण आहे ती कुठेतरी कमी होईल। एकादशीचा जो दिवस आहे तो भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे। या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केल्याने आपल्या घरामध्ये असणारी प्राप्त लक्ष्मी स्थिर होते। मग आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। फक्त ही एक वस्तू तुम्हाला आजपासून तुमच्या जवळ ठेवायची आहे। ही एक वस्तू तुमच्या आयुष्यात धनाचे मार्ग खुले करेल आणि तुमच्या घरामध्ये असणारी जी आर्थिक चणचण आहे ती कुठेतरी कमी करेल। आता कुठली वस्तू आहे, काय उपाय आहे, हे सगळंच पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा आपल्याला काय करायचं तर आज या एकादशीच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही ही सेवा तुम्ही करू शकता। यासाठी तुम्हाला लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे काळी हळद, काळ्या हळदीचा तुकडा। बघा मार्केटमध्ये किंवा जिथे आयुर्वेदिक दुकानं आहेत, जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथे जा। बऱ्याच वेळा तर स्टोअरमध्ये किराणा दुकानामध्ये ही काळी हळद मिळून जाते, तुम्ही तिथे जा। तुम्हाला फक्त काळ्या हळदीचा एक छोटासा तुकडा आज या एकादशीच्या दिवशी आपल्या घरी आणायचा आहे। हळद ही 3 ते 4 प्रकारची असते। तुम्ही पिवळी हळद बघितली असेल, बऱ्याच जणांनी काळी हळदही बघितली असेल, लाल हळद असते आणि अजून एक चौथा प्रकार असतो। अशा 4 प्रकारच्या हळदी असतात। त्यातील जी काळी हळद आहे ती धनप्राप्तीसाठी, आपल्या आयुष्यातील संकटांचा नाश करण्यासाठी, लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी, आयुर्वेदामध्ये असेल किंवा मग ज्योतिषशास्त्रामध्ये असेल, तांत्रिक शास्त्रात असेल किंवा मांत्रिक शास्त्रात असेल, काळी हळद ही अत्यंत प्रभावी मानली जाते। हळद घरी घेऊन आलात की त्याच्यानंतर एका छोट्या प्लेटमध्ये ती ठेवायची आहे। 1 चमचाभर पाणी, 1 चमचाभर दूध, 1 चमचाभर पुन्हा पाणी घालायचं आहे आणि ही हळद स्वच्छ धुवून घ्यायची आहे। गंगाजल असेल तर वरून थोडंसं गंगाजल घालायचंय, गंगाजलाने ती हळद स्वच्छ धुवून अभिषेक घालून घ्या। त्याच्यानंतर एक पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं, छोटंसं पिवळ्या रंगाचं वस्त्र, आणि त्या पिवळ्या रंगाच्या वस्त्रावरती 1 चिमूटभर तांदूळ म्हणजे ज्याला अक्षदा म्हणतो, या अक्षदा ठेवून त्याच्यावरती ही काळी हळद ठेवून द्यायची। त्याच्यानंतर काय करायचं, एका वाटीमध्ये थोडंसं चंदन घ्यायचं। रक्तचंदन असेल लाल रंगाचं तर आवर्जून घ्या, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी पिवळ्या रंगाचं जे चंदन असतं ते घेतलं तरीही चालेल। ठीक आहे, आता ज्यांच्याकडे पिवळं चंदनही नसेल तर मग त्यांनी आपल्या घरामध्ये जी हळद असते ती हळद पिवळी घेतली तरीही चालेल। यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचा एक टिपका, आता समजा ही हळद आहे तर या काळ्या हळदीला तुम्हाला या रक्तचंदन घेतलं असेल तर त्याचा, साधी हळद घेतली असेल तर हळदीचा किंवा साध्या चंदनाचा एक टिपका तुम्हाला त्या काळ्या हळदीला लावायचा आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला लाल रंगाचा
किंवा लाल पिवळ्या रंगाचा एक कलावा घ्यायचा आहे. नुसता लाल धागा असेल तो घेतला तरीही चालेल. हा धागा तुम्हाला त्या हळदीला म्हणजे काळ्या हळदीला हा धागा तुम्हाला 3 वेळा गुंडाळायचा आहे. फक्त 3 वेळा हा धागा गुंडाळायचा आणि तिसऱ्या वेळा गाठ मारायची. त्याच्यानंतर हा काळ्या हळदीचा जो तुकडा आहे तो उजव्या हातात घ्यायचा. तुम्ही पिवळ्या रंगाच्या कापडात ठेवला होता तो उचलायचा आणि आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा. उजव्या हाताची मूठ बंद करायची. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 या मंत्राचा 108 वेळा जप करायचा. त्याच्यानंतर ही काळी हळद हातातच घेऊन आपल्या स्वतःवरून 7 वेळा उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने ती ओवाळून घ्यायची. ठीक आहे. त्याच्यानंतर पिवळ्या रंगाच्या कापडावरती हा हळदीचा तुकडा ठेवायचा. त्या कापडाला एक गाठ मारायची आणि त्याची ही जी छोटीशी पोटली तयार होईल ही पोटली आपल्या देवघरातच ठेवून द्यायची. संपूर्ण एकादशीचा दिवस संपेपर्यंत म्हणजे आज दिवसभरात तुम्ही कधीही जरी हे केलं तरी संध्याकाळपर्यंत अगदी रात्रीपर्यंत तुम्हाला ही हळद आपल्या देवघरातच ठेवून द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी उद्या द्वादशीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपलं जे काही आपलं नित्य नेमाचं जे असतं ते सगळं आटपलं की त्याच्यानंतर ही काळी हळद बांधलेली जी छोटीशी पिवळ्या रंगाची पोटली आहे ही देवघरातून उचलायची आणि ही हळद आपल्या तिजोरीमध्ये व्यवसाय असेल, मोठा उद्योग असेल, कपड्याचं दुकान असेल, किराणा दुकान असेल तर आपल्या गल्ल्यामध्ये जर तुम्ही सतत एखाद्या कामासाठी बाहेर पडत असाल, मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी जात असाल तर ही काळी हळद आपल्या पर्समध्ये म्हणजे जिथे तुम्हाला त्या हळदीची गरज आहे की जिथे तुम्हाला यश हवं आहे, नकारात्मकतेपासून मुक्ती हवी आहे, वाईट शक्तींपासून नेहमी संरक्षण हवं आहे, तुमच्या आयुष्यात तुम्हाला पैसा आकर्षित करायचा आहे, भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं आहे, आकर्षित करायचं आहे, जिथे तुम्हाला त्या हळदीची गरज आहे त्या ठिकाणी ती पोटली तुमच्या जवळ सदैव ठेवून द्या. बघा तुम्हाला अगदी 10 ते 12 दिवसांमध्ये याचा अनुभव येईल. कुठेतरी तुम्हाला तुमचं म्हणजे तुम्हाला कळायला लागेल की जिथे खूप आर्थिक हानी होत होती, पैसा टिकतच नव्हता, पैसा राहतच नव्हता, तिथे पैसा टिकू लागलाय, पैसा राहू लागलाय, आर्थिक चणचण कमी होत आहे, घरातली परिस्थिती माझी सुधारत चाललेली आहे, दुकानात जिथे गिराईक लागत नव्हतं या उपायाने गिराईक लागत आहे, बऱ्यापैकी आता धंदा वाढलेला आहे. म्हणजे हे जे अनुभव आहेत ना ते तुम्हाला 10 दिवसांमध्येच यायला सुरुवात होतील. फक्त ही हळदीची जी पोटली आहे ती कायम सोबत ठेवा. कधीतरी 6 महिन्यात, 8 महिन्यात, 10 महिन्यात किंवा 1 वर्षात असं तुम्हाला वाटलं की आता कुठेतरी या हळदीचा अनुभव कमी होतोय किंवा कुठेतरी लाभ कमी वाटतोय त्यावेळेस ही काळी हळद जी आहे ती पोटली सगट म्हणजे त्या कापडा सगट एखाद्या झाडाखाली टाकून द्या किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्या आणि त्या पुढची एकादशी येईल त्या एकादशीला सेम याच पद्धतीने ही सेवा सुरू करा. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. आर्थिक प्राप्ती वाढवणारा हा उपाय आहे. प्रत्येकाने आज एकादशीच्या दिवसापासून ही काळी हळद आपल्या जवळ नक्की ठेवा. आता खूप प्रयत्न करूनही ज्यांना काळी हळद नाहीच भेटली, ताई नाहीच भेटली, तर त्यांनी हळदीचा हळकुंडाचा म्हणजे जी आपली पिवळी हळद असते ती हळद घेतली तरीही चालेल. कारण मी स्वतः 2 वेळा हा उपाय काळ्या हळदीचा केला होता आणि जेव्हा मला खूप शोधूनही काळी हळद भेटलेली नव्हती तेव्हा मी पिवळ्या हळदीचा हा उपाय केला होता. सो नाहीच भेटली तर पिवळी घ्या, पण जर भेटली तर मग काळी हळद घ्या.